देवकी हिचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले आणि त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथातून चालली होती. त्याच वेळेला रथ करण्याचे काम स्वतः मी पार पडत होतो आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली, कौसराजा सावध राहा म्हणे. देवकीच्या पोटी जन्माला येणारा आठवा आणि हाड वैर्य आहे. त्याच वेळेला देवकीची वेणी धरली आणि रथातून खाली देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या 6 मुलांचा प्राण घेतला. 7वा बळराम द्वारकेत गेला आणि 8वा तर गोकुळामध्ये दंगामस्ती करत आहे. काय करावे? सर्व मोठमोठे दैत्य लोकांना गोकुळात सोडले आहे, परंतु त्यांच्याकडून काही सुद्धा थांग पत्ता लागत नाही. काय करावे काय नाही हेच काय आता कळत नाही. गोष्ट चानवर बोला महाराज. आपल्या गोकुळामध्ये तो हरामखोर कृष्ण फार वाजला. आपले दैत्य लोक गोकुळामध्ये पाठवले आहेत, परंतु त्यांच्याकडून काही आपल्याला थांग पत्ता लागत नाही. म्हणून त्या हरामखोरासाठी तुमच्याकडून काय युक्ती मिळते का? युक्ती सुचली युक्ती. बोला बोला, कोणती युक्ती सुचली आहे तुम्हाला? आपल्या राज्यात धनुर्वाद युद्ध होतं व त्याच्या मध्ये कृष्ण बलरामाला झालं व त्याचा बट्टाला वाचला. शाबास शाबास मुक्तिचानवर. आणि आपल्या राजवाड्यात आपल्याला धनुर्वाद यज्ञाची तयारी करायला हवी. छान युक्त आहे. मुक्तिचानवर आपल्या अक्रूर मामांना हजर करा. आशीर्वाद असो महाराज. अक्रूर मामा, कारण म्हणजे एकच आहे. आम्ही आमच्या राजवाड्यामध्ये धनुर्योग यज्ञाची जय्यत तयारी करत आहोत आणि या कार्यक्रमासाठी आमचं लाडकं भाचं श्रीकृष्ण आणि बलराम यांना तुम्ही निमंत्रित करा. ही कामगिरी आम्ही तुमच्यावर संपवत आहोत. पण एक लक्षात ठेवा, आमचा रथ घेऊन जावा आणि आमच्या रथातून गवळानं घेऊन या आमच्या भाच्यांना. म्हणजे झालं. ठीक आहे महाराज, आपलं काम झालं. पण समजा शाबास अक्रूर मामा,
प्रतीक्षांवर धनुर्योग यज्ञाची जय्यत तयारी करा. येतो म्हटलं. म्हणजे माझ्या लाडक्या परमात्म्याचा वध करायचा कळत नाही. पण माझा परमात्मा श्रीकृष्ण यांची सारी डाव आणून पाळल्याशिवाय राहणार नाही. छान छान युक्ती आहे. त्या निमित्तानं तरी माझ्या श्रीकृष्णाची भेट होईल. चला चला तर गोकुळामध्ये. आमच्या कौस राजाने धनुर्वाग घेतला होता. त्या धनुर्वागासाठी तुम्हाला खवंडण करता आलोय. चला तर.
प्लास्टिकच्या नोट कोण लाडक्या व्हायच्या या माझ्या सिंहासनावरती बाई काय लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस असं होय मग काय पाहतोस